नमस्कार, मी किरण सानप आणि मलाही बोलावं लागेल या सिरीज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, काल एक निर्णय आला. राष्ट्रवादी कोणाची तर ती अजितदादांची आणि घड्याळही अजितदादांच्याच पक्षात गेलं. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक धुसफूस होती. लोक खासगीत बोलत होती की ज्याप्रमाणे शिंदेंना शिवसेना दिली गेली अगदी त्याच प्रकारे राष्ट्रवादी ही अजित पवारांना दिली जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणाचं चिखल बघताना हे वाईट वाटतंय, पण गेल्या काही वर्षांपासून काही दिवसांपासून ही जी स्थिती आहे ती भयंकर होत चालली. अजितदादा आणि त्यांचा गट ज्यावेळी बाहेर पडला तेव्हापासून सांगत होता की राष्ट्रवादी ही खरी आमचीच आहे आणि अगदी निवडणूक आयोगाने तसा निकालही काल जाहीर केला. जे काही सातत्याने त्यांची विधानं होती ती विधानं आज खरी ठरताना दिसत आहेत. निवडणूक आयोगही आता सध्या एक राजकीय पक्ष म्हणूनच काम करतोय आणि हे सातत्याने गेल्या शिंदेच्या शिवसेना प्रकरणात आणि आता अजितदादांच्या राष्ट्रवादी प्रकरणात पण ते दिसून येत आहे. बऱ्याच दिवसापासून अजितदादा भाजपासोबत जाण्याची कारण काय यावर सुद्धा मंथन सुरू होतं. पण अजितदादा भाजपासोबत जे काही गेले त्यामध्ये एकतर ईडी आणि दुसरं कारण होतं ते म्हणजे पक्ष हा आमच्या वाट्याला येईल हे ज्यावेळी त्यांना कबूल केलं गेलं तेव्हाच त्यांचा गट हा पक्षातनं बाहेर पडला, सत्तेमध्ये आला आणि आता सत्तेत असताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानं हा पक्ष आता आपल्या मालकीचा करून घेतलाय. आता हे म्हणजे कसं झालंय की आपलं स्वतःचं पोरग हे आपलंच नाही हे दुसरं कोणीतरी सांगावं ही वेळ आता महाराष्ट्राच्या राजकारणात आली. शरद पवार साहेबांनी गेल्या 25 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नामक एक पक्ष सुरू केला, एका लहान पक्षाचा मोठा पक्ष तयार केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हा पक्ष सातत्याने नेहमी सरकारमध्ये राहिला. अनेकांनी यातली पदं उपभोगली. अजितदादाही त्याचाच एक भाग होते आणि यातले हे 40 आमदार जे बाहेर गेले ते पवार साहेबांनीच मोठे केले. आज मात्र हा पक्ष कोणाचा आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला विचारलं तर जनता उत्तर देते, तो म्हणजे पवार साहेबांचा. आणि निवडणूक आयोगाला हे इतकं साधं कळू नये यावर मोठी शंका निर्माण होते. आणि आज निवडणूक आयोग सांगताय की हा पक्ष खरा अजित पवार गटाचा आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देऊ केलं. अजित पवार गट नेहमी हे सांगत आलाय की शरद पवारांनी वयाच्या 38व्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे 40 आमदार फोडले आणि ते वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. आणि आज अजितदादा सांगतायत की मी वयाच्या 60त हा निर्णय घेतला, त्यामुळे त्यात विशेष काही नाही. पण नक्की या दोघांची तुलना होऊ शकत नाही हे मला आज सांगावंसं वाटतं. वसंतदादा पाटलांचं सरकार हे पाडलं गेलं यामागे यशवंतराव चव्हाणांचा पाठिंबा पवार साहेबांना होता. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांच्यातली अंतर्गत धुसफूस ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेची होती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान यामुळे दुखावला जात होता. परिणामी पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या आशीर्वादाने वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं आणि त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी एक लेख दिला होता. तो लेख असा होता की हे राज्य जावे ही श्रींची इच्छा आणि याचा अर्थ त्यावेळी काढला गेला की पवार साहेबांनी हा पक्ष किंवा त्यावेळी या पक्षाचा पाठिंबा का काढून घेतला आणि वसंतदादा पाटलांचं सरकार का पडलं. खरं तर ती क्रांती होती, ते बंड होतं. पण आज सत्तेसाठी आणि आपल्या 70,000च्या गैरव्यवहारामध्ये ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अजितदादा आणि त्यांचा गट जो सत्तेतनं बाहेर पडला आणि दुसऱ्या सत्तेत जाऊन बसला, भाजपासोबत जाऊन मिळालाय, हे याला गद्दारी म्हणतात. आणि गद्दारांनी आता यावर बोलावं यासारखं महाराष्ट्रात आता दुसरं कोणतंही हसूच नाही. महाराष्ट्रात जे काही घडतंय ते पुढच्या येणाऱ्या लोकसभांच्या दृष्टीने होतंय याची जाणीव आज प्रत्येकाला आहे. नार्वेकरांनी सुद्धा म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी 31 जानेवारीला दिला जाणारा निकाल त्याची मुदत वाढवून घेतली आणि 15 फेब्रुवारी ही तारीख दिली आणि नेमकं याच दरम्यान निवडणूक आयोगाने आपला निकाल दिला आणि पक्ष अजितदादांचा ठरवला. आता नार्वेकर याच निवडणूक आयोगाचा निकालाचा दाखला देत पुन्हा एकदा राष्ट्रवादी ही खरी अजितदादांचीच, व्हीपही हा अजितदादांचा असा निर्णय देण्याची दाट शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे आणि यांच्या शिवसेना प्रकरणामध्ये त्यांनी तोच दाखला दिला. सुप्रीम कोर्टाने जे काही निर्देश दिले होते ते बाजूला ठेवले आणि निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे हा पक्ष शिंदेंचाच असं त्यांनी जाहीर केलं. आजही काही या 14 फेब्रुवारी पर्यंत हा निकाल लागण्याची शक्यता आहे.
आणि त्यावेळी असाच निकाल येईल याबद्दल आता महाराष्ट्राच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. हे असंच घडेल. परंतु वसंतदादा पाटील यांचं पवार साहेबांनी पाडलेलं सरकार आणि आज अजितदादा पाटलांनी पवार साहेबांचा चोरलेला पक्ष, हे मला दोन्ही यांची तुलना करावीशी वाटत नाही आणि ही तुलना अशक्यच आहे. गद्दारी आणि बंड यामध्ये नेहमी फरक राहिलाच पाहिजे आणि महाराष्ट्राची जनता हे उघड डोळ्यांनी पाहते आणि पुढच्या काळामध्ये याला प्रत्युत्तर नक्की देईल हे मला सांगावंसं वाटतंय. मित्रांनो, हा काळ सध्या वाईट आहे, हुकुमशाहीचा काळ आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. जर महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात हे असंच घडत राहिलं तर मात्र उद्या परवा आपल्या हातातही काही राहणार नाही. आपली जनता ही लोकशाहीची मालक राहणार नाही आणि पुढच्या काळामध्ये हुकुमशाहीच्या माध्यमातून देश चालवला जाईल. हे जर थांबवावंसं वाटत असेल तर याच्या विरोधात आपल्याला बोलावं लागेल, आपल्याला याचा प्रतिकार करावा लागेल आणि निवडणुकीच्या आपल्या मतदानाच्या माध्यमातून ह्यांना प्रत्युत्तर द्यावंच लागेल. ह्या सगळ्या गद्दारांना आता पाडण्याची आपल्याला गरज आहे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन युवक सुद्धा येणार नाहीत, नवे चेहरे आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. यांनीच राजकारण करायचं, यांनीच सत्तेत यायचं, यांनीच विरोधक व्हायचं आणि वाटेल तेव्हा पक्ष फोडायचे. हे जे काही महाराष्ट्राचं दुभंगलेलं राजकारण आहे याचा आता जनतेला वीट आलाय आणि जनता याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे.